जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे 21 जुलै रोजी झालेले SRPFचे जे पेपर्स आहेत, ते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 6 ते 7 पेपर्स एकाच व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण असेल, त्याच्यामधील GKचे प्रश्न असतील, या व्हिडिओमध्ये आपण 2 कन्सेप्ट मित्रांनो या व्हिडिओमध्ये सर्व पेपर्समधले एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ हा अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओवर जर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नवीन असाल, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आणि हो मित्रांनो, या व्हिडिओवर फक्त आपण यूजफुलच माहिती टाकीत असतो. तर चला मित्रांनो, कोणताही वेळ न घालवता या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरू करूयात. या व्हिडिओवर फक्त मित्रांनो मराठी आणि GKचे सर्व प्रश्न 6 ते 7 प्रश्नपत्रिकेमधून आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर चला, प्रश्नपत्रिकेला या ठिकाणी आपल्याला सुरू करायचं आहे. आपण सर्वात अगोदर जे आहे राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 2 आणि संच जे आहे D आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला, प्रश्न क्रमांक 1 पाहू. तुम्ही तर अति विद्वान आहात, नक्की या वाक्यातील कोणता अलंकार आलेला आहे? तर या ठिकाणी अलंकार जे आहे मित्रांनो व्याजस्तुती अलंकार आहे. ऑप्शन क्रमांक 4 होईल. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पाहायचा आहे. पुढीलपैकी हा शब्द मूळ मराठी भाषेतील नाही. पुढीलपैकी कोणता शब्द मूळ मराठी भाषेतील नाही असा विचारलेला आहे. तर हे जे आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व हे मूळ भाषेतील नाही. तर बटाटा नाही, पेशवा नाही, जाहीर नाही. कारण की हे जे आहे मित्रांनो कोणता अरबी भाषेतील आहे, तर कोणता फारसी भाषेतील शब्द आहे. पुढचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 3 शेवट करणे यासाठी वाक्यप्रचार कोणता आहे? शेवट करणे यासाठी वाक्यप्रचार जे आहे इतिश्री करणं होतो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मोजके असे बोलणाऱ्या यासाठी कोणता शब्द प्रयोग येतो? मोजका असा बोलणाऱ्यासाठी ऑप्शन क्रमांक 3 येतो, मितभाषी येतो. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी यामध्ये तुम्ही पाहू शकता. अन्नूचं अग्रज होते, शुद्ध पक्षाचं कृष्ण पक्ष होते आणि कृष पक्षाचा स्थूल पक्ष असा विरुद्धार्थी शब्द होतो. पण यापैकी सर्व पर्याय जे मित्रांनो योग्य बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही होईल. प्रश्न क्रमांक 6 ढग या शब्दाला योग्य समानार्थी शब्द सांगायचे आपल्याला. ढग या शब्दाला योग्य समानार्थी शब्द जे आहे अभ्र आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 एकाच काळात ह्यात असणारे म्हणजे काय? ते एकाच काळात ह्यात असणारे म्हणजे त्यासाठी आपल्याला योग्य शब्द जे आहे समकालीन होईल. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नंबर पाहायचा आहे. पुढील वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. राजाने प्रधानाला बोलावले. राजाने प्रधानाला बोलावले याच्यामधील जे आहे कामाचा अर्थ, काम केल्याचा अर्थबोध होतो. म्हणून या ठिकाणी सकर्मक भावी प्रयोग होतो. सकर्मक कर्तरी किंवा भावी प्रयोग म्हणजे काय? तर मित्रांनो ज्या वाक्यामध्ये सकर्मक म्हणजे काम केल्याचा अर्थबोध होतो त्याला सकर्मक असं म्हणू शकतो. आणि ज्या वाक्यामध्ये काम केल्याचा अर्थबोध होत नाही त्याला अकर्मक कर्तरी असं आपण म्हणू शकतो. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर 3 होईल. तर आपल्याला प्रश्न क्रमांक 10 नंबरचं पाहायचं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना या थोर राष्ट्रभक्तांनी केलेली आहे. तर यापैकी तुम्ही पाहू शकता की जे वामन शिवराम आपटे असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, या सर्व जहाल मतवादी नेत्यांनी एकत्र मिळून त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केलेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 4 येईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 11 नंबरचा पाहायचा आहे. खालीलपैकी हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं नाही असं म्हणत आहे. तर यापैकी
अरे यापैकी आपल्याला मित्रांनो शेतकऱ्यांचा आसूड महात्मा फुलेनं लिहिला आहे, गुलामगिरी महात्मा फुलेला लिहिलेलं आहे, तर ते रत्नसुद्धा महात्मा फुलेनं लिहिलेलं आहे. पण सुधारक जे आहे मित्रांनो महात्मा फुलेनं लिहिले नाही. तर सुधारक कोण लिहिलं तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक आपल्याला 12 पाहायचा आहे. भारतात BBCIचे मुख्यालय या ठिकाणी आहे. तर भारतात BBCIचे मुख्यालय जे आहे मित्रांनो वानखेडे स्टेडियम मुंबई या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 नंबर पाहायचा आहे. युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024चा अंतिम सामना कोणत्या शहरात खेळला गेला आहे. तर युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024ची अंतिम सामना जे आहे मित्रांनो बर्लिन या शहरात खेळला गेलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे. प्रश्न क्रमांक आपल्याला 16 पाहायचा आहे. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. दिल्ली, इस्लामाबाद, सिडनी, पॅरिस. दिल्ली, इस्लामाबाद, सिडनी, पॅरिस. तर तुम्ही पाहू शकता हे चारही पर्यायामध्ये मित्रांनो तिन्ही पर्यायामध्ये आपल्याला जे आपला म्हणजे देश व त्याच्या राजधानी दिलेल्या आहेत. त्यामध्ये इस्लामाबाद ही जी आहे पाकिस्तानची राजधानी नाही आहे, म्हणून ते 2 नंबर हा प्रश्न. सिडनी जे आहे वेगळा घटक आहे. प्रश्न क्रमांक आपल्याला पुढचा पाहायचा आहे. जर कागदाला लाकूड म्हटले, लाकडाला गवत म्हटले, गवताला रबर म्हटले, रबराला कापड म्हटले, तर फर्निचर कशापासून बनवलं जाते. फर्निचर मित्रांनो लाकडापासून बनवलं जातं. पण लाकडाला काय म्हणलं या ठिकाणी, लाकडाला गवत म्हणलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला पुढचा पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक आपल्याला या ठिकाणी 25 पाहायचा. यथाक्रम हा समासाचा कोणता प्रकार आहे. तर यथाक्रम हा समासाचा अवयवभाव प्रकार आहे. कारण की अवयवभाव प्रकारामध्ये मित्रांनो क्रिया विशेषण हे असतात. प्रश्न क्रमांक 26 अबाब केवढा प्रचंड आगीचा लाळा ह्या वरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. तर वरील वाक्य जे आहे मित्रांनो उद्गारार्थी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 27 नंबर पाहायचा आहे. कृतज्ञ म्हणजे काय. तर या ठिकाणी मित्रांनो कृतज्ञ आणि कृतज्ञ म्हणजे खूप मोठा म्हणजे कन्फ्यूज मित्रांनो होतो. तर या ठिकाणी तुम्ही सॉल्व करून देतो मित्रांनो. कृतज्ञ म्हणजे एक लक्षात ठेवा या ठिकाणी कृतज्ञ न आले नाही शेवटी. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा. काय कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा असा अर्थ होतो. म्हणून या ठिकाणी कृतज्ञ आहे ना, मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. केलेले उपकार विसरणारे या ठिकाणी म्हणजे आपल्याला पर्यायामध्ये कोणता अर्थबोध होतो त्यानुसार आपल्याला घ्यायचा आहे. चला प्रश्न क्रमांक 28 पाहू. यशोधन, नीरस, निष्पाप हे काय आहेत. यशोधन, नीरस, निष्पाप हे जे विसर्ग संधी आहेत. प्रश्न क्रमांक 29 पाहायचे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती जे आहेत मित्रांनो प्रतिभाताई पाटील आहेत. आणि सध्याच्या राष्ट्रपती जे आहेत द्रौपदी मुर्मू आहेत. सध्याच्या राष्ट्रपती दुसऱ्या महिला आहेत आणि प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 30 राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतो. राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतो तर हे सरन्यायाधीश देत असतात. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 31 पाहायचा आहे. घटना समितीने भारतीय राज्यघटने उद्देशपत्रिका कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे. घटना समितीने भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका जी आहे अमेरिका देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 32 महर्षी कर्वे यांनी येथे विधवेशी विवाह केलेला आहे. महर्षी कर्वे यांनी जे आहे तर शारदा सदन या विधवेशी विवाह केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पुणे शहरात ही संस्था आहे. पुणे शहरात कोणती संस्था विचारलेला आहे. त्यामध्ये पाहू शकता की राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, सैनिकी अभियांत्रिकी कॉलेज, सैनिकी वैद्यकीय महाविद्यालय यापैकी मित्रांनो सर्व ही संस्था जी आहे पुणे शहरामध्ये सध्या स्थित आहेत. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर
होईल यापैकी सर्व. प्रश्न क्रमांक 34 BCG हे प्रतिबंधक लस आहे. BCGची ही प्रतिबंधक लस आहे असं विचारलेलं आहे. तर हे जे आहे क्षयरोगाची प्रतिबंधक लस आहे. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 39 नंबर पाहायचा आहे. बहुश्रुत म्हणजे काय? तर बहुश्रुत म्हणजे ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे अशी व्यक्ती आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 शब्द कसा बनतो यास काय म्हणतात? शब्द कसा बनतो यास काय म्हणतात? तर शब्द कसा बनतो यास शब्दसिद्धी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कांदेपोहे हा कोणता समास आहे? कांदेपोहे हा जे मध्यम पद लोपी समास आहे. प्रश्न क्रमांक 1 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन बरोबर आहे, कारण की कांदे घालून केलेले पोहे म्हणजे मध्यम पदलोपी समास येते. प्रश्न क्रमांक 42 एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटण्याचे कृत्य या अर्थासाठी आपल्याला अचूक म्हण ओळखायची आहे. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटण्याचे कृत्य या अर्थासाठी म्हण जे आहे मित्रांनो, गुरुची विद्या गुरुलाच फळली. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 43 पाहिजे. संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापरतात? संबोधन दर्शवताना जे आहे स्वल्पविराम वापरतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 44 पाहत आहे. अनुरुक्त शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. अनुरुक्त शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द जे आहे अनुरुक्ताचा अगोदर जे आहे मित्रांनो तुम्ही समानार्थी शब्द हे करा, कारण की याचा अर्थ प्रेमबद्ध होतो, आसक्त होतो, इच्छायुक्त होतो, पण अव्यक्त होत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे वेगळा घटक आहे आणि समानार्थी शब्द नाही आहे. प्रश्न क्रमांक 45 नंबर द्रविडी प्राणायाम शब्दाचा अर्थ काय आहे? द्रविडी प्राणायाम शब्दाचा अर्थ जे आहे सध्या बाबीमध्ये गुंतागुंत करणे असा त्याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 50 नंबर कीर स्ट्रॉमर हे डॅडॅश आहेत. हे कीर स्ट्रॉमर जे आहेत मित्रांनो हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. आणि मित्रांनो हे जे आपण प्रश्न घेत आहोत यापुढेही कोणतीही परीक्षा असो मित्रांनो, पोलीस भरती असो, या परीक्षेमध्ये हेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून प्रश्न तुम्हाला नीट ऐकायचा आहे, नीट पाठ करायचे आहेत. आणि खरंच व्हिडिओ जर मित्रांनो आवडत असल्या खूप मेहनतीने व्हिडिओ घेत आहे, कारण की 5 ते 6 पेपर आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ह्या व्हिडिओवर मित्रांनो 1 तासाच्या वर वेळ जाऊ शकतो. म्हणून या मेहनतीला मित्रांनो लाईक कमेंट शेअर नक्की करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. आकारमानाच्या दृष्टीने आपल्याला योग्य क्रम ओळखायचा आहे. आकारक्रमाच्या दृष्टीने योग्य क्रम, कारण की यामध्ये पाहू शकता की राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र हाच योग्य क्रम असू शकतो. कारण की राजस्थान आकारमानाच्या दृष्टीने 1 नंबरला आहे, राजस्थान, मध्य प्रदेश 2 नंबरला आहे आणि महाराष्ट्र 3 नंबरला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचे योग्य आन्सर येते. प्रश्न क्रमांक 52 नंबर भारतातील सर्वात मोठा दिवस ओळखायचा आहे. भारतातील सर्वात मोठा दिवस जे आहे मित्रांनो 21 जून आहे. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. आणि भारतातील सर्वात छोटा दिवस विचारला तर 21 डिसेंबर होईल. ऑप्शन क्रमांक 2. म्हणून या प्रश्नाचा संबंध आपल्याला योग्यरित्या ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 53 महाराष्ट्र शासनाने नव्यानं वारकऱ्यासाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय कुठे असणार आहे? महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यासाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी मंडळाचे मुख्यालय जे आहे पंढरपूर येथे असणार आहे. आणि वारकऱ्यासाठी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने वारकरी दिंडीना प्रति रुपये 25,000 रुपये सुद्धा दिंडीसाठी अर्थसहाय्य त्यांना आखलेलं आहे. प्रश्न क्रमांक 44 घ्यायचा आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतातर्फे हे भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतातर्फे नीरज चोप्रा असेल, किशोर जिन्ना असेल, अनु राणी असेल, नीरज चोप्रा असेल, हे भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे सर्व स्पर्धक या ठिकाणी सहभागी होणार आहेत. यापैकी सर्व प्रश्नाचं उत्तर असणार आहे.
प्रश्न क्रमांक आपल्याला पुढचा पाहायचा आहे। तो भरभरच चालतो वाक्यात भरभर हे काय आहे? तो भरभरच चालतो वाक्यात भरभर जे आहे मित्रांनो क्रियाविशेषण अवयव, कारण की याची पुन्हा पुन्हा शब्द येतो त्याला क्रियाविशेषण असं म्हणतात। प्रश्न क्रमांक 71, तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो। या वाक्यात कुंभकर्ण हा शब्दाचं कार्य काय असणार आहे? तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो या कुंभकर्ण शब्दाचं कार्य जे आहे सामान्य नाम होईल, कारण की कुंभकर्ण हे सर्वांसाठी सामान्य नाम हे सर्वांसाठी वापरले जाणारे नाव आहे। विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते। प्रश्न क्रमांक आपल्याला 72 पाहिजे। पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखायची आहे। पुढीलपैकी अयोग्य जोडी भाषातला भाषाच होईल, मिरीचे मिरे होईल, गाणीचं गाणे होईल, म्हणून अयोग्य जोडी यापैकी नाही असा अर्थ होईल। ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 73, तय्या हा या विभक्तीचे प्रत्यय आहेत। तय्या जे आहे मित्रांनो सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत। ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। तृतीय विभक्तीचे मित्रांनो प्रत्यय नेयशी आहेत, नेयशी। चतुर्थीचे मित्रांनो सलाते, सलानाते हे विभक्ती प्रत्यय आहेत। आणि षष्टीचे मित्रांनो विभक्ती प्रत्यय जे आहेत चा, चाचीचे विभक्ती प्रत्यय आहेत, म्हणून हा संबंध आपल्याला लक्षात घ्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 74, कोण कोणास काय हे सर्वनाम काय दर्शवतात? कोण कोणास काय हे मित्रांनो सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 75 नंबर, पुढीलपैकी संकेतार्थी आपल्याला वाक्य ओळखायचे। पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य जे आहेत निमंत्रण दिले तर मिळेल। संकेतार्थी वाक्यामध्ये मित्रांनो जर तर हा खूप मोठा हे वाक्य येत असतात। ज्या वाक्यामध्ये जर तरने विचारले जातो ते वाक्य संकेतार्थी वाक्य असतं। प्रश्न क्रमांक 76, भारतातील नव्याने लागू करण्यात आलेला भारतीय न्याय संहिता कायदा या कायद्याऐवजी अस्तित्वात आलेला आहे। तर नव्यानं भारतातील नव्यानं लागू करण्यात आलेला भारत न्याय संहिता कायदा जे आहे भारतीय दंड संहिता कायद्याऐवजी अस्तित्वात आलेला आहे। ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 77, भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबी संस्थेचे पूर्ण लॉंग फॉर्म काय आहे विचारलेला आहे। तर सेबी संस्थेचे लॉंग फॉर्म जे आहे मित्रांनो सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 78, केंद्र शासनाच्या IREDA या संस्थेचं कार्य काय असतंय? केंद्र शासनाच्या IRDA या संस्थेचे कार्य जे आहे अक्षय ऊर्जा संवर्धन आणि कार्यक्षमता वर्धीसाठी कार्यरत संस्था असते। ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 79, वर्धा, अमरावती, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, अहमदनगर यापैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही असं विचारलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हिंगोली व जळगाव जिल्ह्यामधून हे समृद्धी महामार्ग जात नाही, म्हणून हा लक्षात फरक आपल्याला ठेवायचा आहे। प्रश्न क्रमांक आपल्याला पुढचा घ्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 81, ही जगातील पहिली AI आहे तर झिंक मिसावी ही जगातील पहिली AI मिस आहे, तर केंजा लायली ही जगातील पहिली मिस आहे। ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 82, खालीपैकी कोणता अष्टविनायक पुणे जिल्ह्यात आहे आपल्याला विचारलेला आहे। खालीपैकी कोणता अष्टविनायक पुणे जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी पाली थेऊर आहे, थेऊर। ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो या ठिकाणी सर्वच आहे, पाली, सिद्धटेक, थेऊर आहे, म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। खालीपैकी कोणत्या भारतीयास नोबेल पारितोषिक मिळाले नाही असं विचारलं जात आहे। तर या ठिकाणी जगदीश बोसांना मिळाले नाही आहे। प्रश्न क्रमांक आपल्याला 94 पाहायचा आहे। ओम बिर्ला यांची लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, याचे अचूक उत्तर काय? एक मित्रांनो या ठिकाणी कन्फ्यूज करू शकतो, कारण की या ठिकाणी ओम बिर्ला यांची लोकसभेचे
अध्यक्ष म्हणून मित्रांनो या ठिकाणी 17व्या लोकसभेचे अध्यक्ष होते आणि 18व्या लोकसभेचे अध्यक्ष आहे, कारण की 2024 मध्ये 18व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांचीच निवड झालेली आहे. म्हणून या प्रश्नाचा करेक्ट आन्सर जे होईल मित्रांनो बी व सी होईल. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला या ठिकाणी 15 पाहायचा आहे. कोणता बोगदा मुंबई ते पुणे या दुतर्फी महामार्गावर नाही? कोणता बोगदा मुंबई ते दुगर्ती मार्गावर नाही तर खालापूर आहे? मग बाकीचे कामशेत आहे, माडप आहे, भातन आहेत, हे तिन्ही बोगदे मुंबई ते पुणे दुतर्फी महामार्गावर आहे. तर आपल्याला आता पुढची प्रश्नपत्रिका पाहायची आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता पुढची प्रश्नपत्रिका घ्यायची आहे. या ठिकाणी आहे जे बल्लारपूर चंद्रपूर SRPFची आपल्याला प्रश्नपत्रिका आता सुरू करायलो आपण. तर पाहून घेऊ प्रश्न क्रमांक 1. नखशिकांत या शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तर निकशिकांत या शब्दाचा अर्थ जे आहे तर पायाच्या नखापासून ते शेंडीपर्यंत. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 2 पाहायचा आहे. जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? जाणून घेण्याच्या इच्छा असणाऱ्या व्यक्तीला जे आहे मित्रांनो जिज्ञासू असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 किती वाईट ही घटना? कळलेल्या जागी आपल्याला प्रयोगी अवयव आपल्याला वापरायचा आहे. या ठिकाणी आपण किती वाईट ही घटना, अरे रे हे शब्द आपल्याला योग्य उपयोगी असणार आहे. म्हणजे त्यामध्ये समाविष्ट होईल. अरे रे रे किती वाईट घटना ही गाळलेल्या जागी प्रयोगाचा प्रकार होईल. आणि प्रश्न क्रमांक 4 गटातनं बसणारा आपल्याला शब्द ओळखायचा आहे. गटातनं बसणारा शब्द जे आहे तर 2 होईल. शत्रू होईल, कारण मित्रांनो सोबती असेल, सखा असेल, मित्र असेल, हे जे आहे त्या मित्राचे समानार्थी सगळे शब्द आहेत. आता शत्रू जे आहे मित्रांनो विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 5 पाहायचा आहे. रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली आहे, या वाक्यातील कर्ता कोण आहे? रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली, याच्यात कर्ता जे आहे त्या रणजित देसाईच आहेत. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 आपल्याला योग्य म्हण पूर्ण करायची आहे. कानामागून आली आणि काय झाली असा म्हण विचारलेले आहे. तर कानामागून आली आणि तिखट झाली आपण सहज म्हणतो बोलता म्हणून तिखट झाली. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 7 पाहायचा आहे. विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा योग्य उपयोगासाठी पर्यायातून आलेला वाक्य निवडायचं आहे. तर विडा उचलण्यासाठी मित्रांनो प्रतिज्ञा करणे असा योग्य अर्थ होतो. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचे योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. खालीलपैकी सामान्य नाम जे आहे मित्रांनो शाळा होईल, कारण की नागपूर असेल, हिमालय असेल, नर्मदा असेल, हे जे आहे मित्रांनो विशेष नाम आहेत आणि शाळा जे आहे सामान्य नाम आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचे योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक 9 ते काम खूप मोठे आहे आपल्याला नकारार्थी करायचं आहे. ते काम खूप मोठे आहे. तर याचे जे आहे नकारार्थी करताना ते काम काहीच छोटे नाही, याचं विरुद्ध करायचं कधी पण. प्रश्न क्रमांक 10 पाहायचा आहे आपल्याला. उत्कृष्ट शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाहायचा आहे. उत्कृष्ट शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जे आहे मित्रांनो उत्कृष्टचा अपकर्ष होईल, अपकर्ष. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मैदानावर मुले खेळू लागली या वाक्यातील संयुक्त क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. मैदानावर मुले खेळू लागले या वाक्यातील संयुक्त क्रियापद जे आहे खेळू लागली होईल. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचे योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक आपल्याला 12 पाहायचं आहे. अभ्यास शब्दाचा संधी करायचा आहे. अभ्यास शब्दाचा संधी करत असताना संधीची मित्रांनो आधी फोड करणं आपल्याला जमलं पाहिजे. आता अभ्यासचा संधी करत असताना अभि अधिक आस असा संधी फोड होईल मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक 13 साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले. केवळ वाक्याचे आपल्याला संयुक्त वाक्य बनवायचं आहे. साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले या वाक्याचे संयुक्त वाक्य बनवायचे. साहेबांनी पत्र फाडून आणि फेकून दिलं. संयुक्त वाक्यामध्ये मित्रांनो व आणि किंवा हे शब्द प्रयोग येत असतात, म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्यामध्ये सर्वांचा फरक लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहायचा आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा वाक्यातील क्रियाविशेषण अवयव कोणता आहे? सदा सर्वदा योग तुझा घडावा, तर हे याचं जे क्रियाविशेषण अवयव जे आहे तर सदा सर्वदा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचे योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक 15 नंबर
आपल्याला योग्य विग्रह करायचा आहे. सज्जन, सज्जनचा योग्य विग्रह जे होईल अधिक मित्रांनो सत, सत अधिक जन, त्याचा योग्य विग्रह असा होईल सज्जन. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 16 मुलगा चांगला खेळतो, वाक्यातील क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचे. मुलगा चांगला खेळतो या वाक्यातील क्रियाविशेषण जे आहे मित्रांनो चांगला होईल. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचे योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक आपल्याला 17 पाहायचे. काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर काळाचे मुख्य प्रकार मित्रांनो 3च आहेत. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. आणि त्यापैकी कोणकोणते जर विचारलं तर ठिकाणी मित्रांनो 1 नंबर जे आहे वर्तमान काळ आहे, 2 नंबर जे आहे भूतकाळ आहे आणि 3 नंबर जे आहे भविष्यकाळ. आणि या तिन्ही काळाचे मित्रांनो 4 उपप्रकार पडतात. आणि असा जर प्रश्न विचारला काळाचे एकूण उपप्रकार किती, तर या ठिकाणी आपल्याला 12 आन्सर द्यायचे आहे. तर प्रश्न आपल्याला पुढचा घ्यायचा आहे. तळे केर डोळ्यात आणि फुंकर कानात याचा अर्थ काय आहे विचारलेला आहे. केर डोळ्यात आणि फुंकर कानात म्हणजे चुकीचा उपाय करणे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जे होईल मित्रांनो माझी होईल, माझी. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचे योग्य आन्सर. प्रश्न क्रमांक 20 तळी या शब्दाचे अनेकवचन ओळखायचे. तळी या शब्दाचे अनेकवचन मित्रांनो तळी होईल. आणि अनेकवचन करत असताना तुम्हाला स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग, ती, तो, ते याच्यामध्ये मित्रांनो आता कसं ओळखायचं असतंय. ती तळे, तो तळे. अनेकवचन तळे, तळ्या सामान्य नामे आपल्याला योग्य पद्धतीनं येणं गरजेचं आहे. तरच आपल्याला अनेकवचन, एकवचन, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, पुल्लिंग आपल्याला हे ओळखता येतात. प्रश्न क्रमांक 21 भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र शब्दसमूहासाठी एक शब्द निवडायचा आहे. तर त्यासाठी आहे जे मित्रांनो दैनिक आहे. मासिक जे आहे महिन्यातून प्रसिद्ध होणाऱ्याला मासिक म्हणतात. 15 दिवसातून प्रसिद्ध होणाऱ्याला पाक्षिक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 23 कोल्याची काय असते? कोल्याची जे आहे मित्रांनो कोलेकुई असते. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 निळकंठ हे कोणत्या देवाचे पर्याय नाव आहे? निळकंठ जे आहे मित्रांनो शंकर या देवाचे पर्याय नाव आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. आणि निळकंठ जे आहे मित्रांनो हे बहिरी समासाचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मोजके असे बोलणाऱ्या शब्द समूहदर्शक शब्द ओळखायचा आहे. मोजके असे बोलणाऱ्याला समूहदर्शक शब्द जे आहे मित्रांनो मितभाषी होईल. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 26 चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा कोणती नदी दर्शवते? चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा जी आहे मित्रांनो वैनगंगा नदी हे दर्शवते. ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प जे आहे मांजर आहे. ऑप्शन क्रमांक 2 गोसीखुर्द आहे मित्रांनो सॉरी. प्रश्न क्रमांक 28 चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक जे आहे मित्रांनो भात आहे. या ठिकाणी विदर्भामध्ये भाताला एक नाव म्हणलं तर मित्रांनो साळ हा शब्द प्रचलित आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर विचारलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जे आहे मित्रांनो कळसुबाई आहे. कळसुबाईची जी आहे 1446 उंची आहे. आणि 2 नंबरचे शिखर जे आहे साल्हेर आहे. 3 नंबरचे आहे महाबळेश्वर आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला जे पर्वत शिखराचं उंची आहे त्याची आपल्याला किमान 3 तरी माहीत असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक आपल्याला 30 नंबर पाहायचे. महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा कोणता? महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा जे आहे गडचिरोली आहे. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जे आहे मित्रांनो शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. आणि रायगडावर त्यांचा जे आहे मित्रांनो शिवराज्याभिषेक झालेला आहे 6 जून
1674 रोजी। प्रश्न क्रमांक 32 नंबर, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल जे आहेत रमेश बैस आहेत. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. आणि नितीन गडकरी जे आहेत मित्रांनो केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री आहेत. नीलम गोरे जे आहेत विधानसभेचे उपसभापती आहेत. प्रश्न क्रमांक 33, अर्थशास्त्र ग्रंथ कोणी लिहिला आहे? अर्थशास्त्र ग्रंथ जे आहे मित्रांनो चाणक्याने लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, शिवाजी महाराजाच्या आईचे नाव काय होते? शिवाजी महाराजाच्या आईचे नाव जे आहे ते जिजाबाई होते. ऑप्शन क्रमांक 2, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव सईबाई आणि येसूबाई होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले होते. महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे. प्रश्न क्रमांक 36, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रश्न क्रमांक 36, भारतीय संविधानाचे शिल्पकार असे कोणाला म्हटले जाते? तर भारतीय संविधानाचे शिल्पकार जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय पक्षी जे आहे मोर आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका मुख्याध्यापिका कोण आहेत? भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले आहेत. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ग्रामगीता हा ग्रंथ जे आहे मित्रांनो संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40, चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यातील जे आनंदवनची स्थापना जी आहे बाबा आमटेनं केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41, चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? तर चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा जे आहे मित्रांनो नीळ उत्पादनास संबंधित होता. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर भांगडा जे आहे पंजाब राज्याचे नृत्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. आणि केरळ राज्याचे नृत्य जे आहे मित्रांनो कथकली होईल. कथकली केरळ राज्याचे होईल हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 43, T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर आपल्या देशाने अर्थातच भारत देशाने जिंकलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44, लोकसभेतील सदस्य संख्या किती असते? लोकसभेतील सदस्य संख्या जी आहे 545 असते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. आणि प्रश्न क्रमांक 45, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? भारताचा प्रथम नागरिक जे असतो आपला भारताचे राष्ट्रपती असतात. तर मित्रांनो ते तर भारताचे झाले. शहराचा जर विचारला तर महापौर असतात. गावाचा प्रथम नागरिक सरपंच असतो. राज्याचा प्रथम नागरिक मुख्यमंत्री असतात. प्रश्न क्रमांक 46, देशातील अंतिम अपीलाचे न्यायालय कोणते आहे? देशातील अंतिम अपीलाचे न्यायालय जे आहे सर्वोच्च न्यायालय आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47, ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण काळ किती वर्षाचा असतो? ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण काळ जे आहे 5 वर्षाचा असतो. आणि ग्रामपंचायतीची जर सदस्य संख्या मित्रांनो विचारली ते 7 ते 17 एवढी त्यांच्या लोकसंख्येच्या नुसार सदस्य संख्या असते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 48, निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ जे आहे हिरा आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 49, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला आहे? गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर हे जे आहे न्यूटन यांनी लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचं योग्य आन्सर होतं. प्रश्न क्रमांक
50 नंबर, अजीवनसत्व अभावी होणारा रोग कोणता आहे? अजीवनसत्व अभावी होणारा रोग जे आहे मित्रांनो हे रातआंधळेपणा आहे. आणि मुळदूस मित्रांनो, ड जीवनसत्व अभावी रोग होणारा जे आहे मुळदूस रोग आहे. ब जीवनसत्व अभावी होणारा रोग जे आहे बेरोबरी आहे. आणि क जीवनसत्व अभावी होणारा रोग जे आहे स्कर्वी आहे. म्हणून हा सुद्धा तुम्हाला फरक लक्षात ठेवायचा आहे. आणि मित्रांनो, जीवनसत्व आणि रोग यावर मित्रांनो हमखास प्रश्न यावर एक ना एक तरी विचारला जातो. म्हणून हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. चला आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 72 नंबरचं पाहायचं आहे. WTOचे आपल्याला पूर्ण नाव विचारलेलं आहे. WTOचे पूर्ण नाव जे आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 73 पोलीस मत्य दिवस कोणत्या दिवस साजरा केला जातो? पोलीस मत्य दिवस जे आहे मित्रांनो 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आणि 21 ऑक्टोबर रोजी मित्रांनो आपल्या भारताचे जे हुतात्मे 104 किंवा 5 हे 100 पोलीस एवढे हुतात्मे झाले होते, यांच्या स्मरणार्थ पोलीस मत्य दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 74 महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे हे नियतकालिक मुखपत्र आहे. तर दक्षता जे आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र आहे. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 75 गडचिरोली जिल्हा 1982ला स्वतंत्र जिल्हा बनवण्यात आला. त्यापूर्वी गडचिरोली जिल्हा जे आहे मित्रांनो हे कोणता भाग होता, कोणत्या जिल्ह्याचा भाग होता असं विचारलंय. तर हे जे आहे चंद्रपूर जिल्ह्याचा भाग होता. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 80 नंबर पाहायचा आहे. इन्सुलिनला मधुमेह तर आयोडीनला काय असं विचारलेलं आहे. तर हे जे आहे त्याचा सहसंबंध विचारलेला आहे. तर याचा एक गलगंडच्या अभावामुळे आयोडीन आहार होतो याचा असं सहसंबंध होतो. ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 81 एकनाथाचे भारुडे आहे तर तुकाराम महाराजाचे काय आहे असं त्याचा एक अर्थ होतो. तर तुकाराम महाराजांनी भारुडे लिहिली तर संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिलेल्या आहेत. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 82 भारताचा रुपया तर जपानचं काय असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणत भारताचे चलन जे आहे रुपया आहे तर जपानचं चलन जे आहे येन आहे. आणि येन जे चलन जे आहे मित्रांनो चीन सुद्धा देशाचं हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 83 खालीलपैकी आपल्याला विसंगत घटक विचारलेला आहे. खालीलपैकी विसंगत घटक विचारलेला आहे. त्या पाहू शकता की रेडियम, पोलेनियम, सोडियम, थोरियम याच्यापैकी जे आहे मित्रांनो सोडियम जे आहे विसंगत घटक होईल. प्रश्न क्रमांक 84चा आहे तसाच प्रश्न आहे विसंगत घटक. शेक्सपियर, टिपन्सन, वॉटरमॅन, आइन्स्टाईन यामधला आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे. तर यामधला विसंगत घटक जे होईल मित्रांनो शेक्सपियर होईल. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहू. तर मित्रांनो आता आपल्याला 3 नंबरची प्रश्नपत्रिका पाहायची आहे. 3 नंबरची प्रश्नपत्रिका जी आहे मित्रांनो गट क्रमांक 1 सशस्त्र पोलीस बल ही आपल्याला पाहायची आहे. 21 जुलै रोजी झालेला मित्रांनो हा सुद्धा पेपर आहे. त्याच्यातली सुद्धा मित्रांनो आपण जे आहेत मराठी आणि जीकेचे आपल्याला प्रश्न याच्यामधले सुद्धा घ्यायचे आहेत. आपण आता या प्रश्नाला देखील सुरुवात करूयात. तर आपल्याला 26 नंबरचा प्रश्न पाहायचा आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी 2024 विजेता कोण आहे? विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी 2024 विजेता जे आहे मित्रांनो कार्लोस अल्काराज हे आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नंबर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ध्वजवाहक म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली? तर हे जे आहे PV सिंधू आणि शरद कमल यांची निवड झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान कोण आहे? तर मित्रांनो हा जे प्रश्न आहे या 7 जुलै आणि 21 जुलैच्या पेपरमध्ये मित्रांनो जवळपास अर्ध्या जिल्ह्यामध्ये 12 ते 13 जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि पुढे सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून याला पाठच करायचा आहे. इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान जे आहे मित्रांनो कियर स्टॉमर आहेत. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. आणि त्या इंग्लंडचे पंतप्रधान कियर स्टॉमर त्यांचा पक्ष जे आहे मित्रांनो मजूर पक्ष आहे. याला सर्वाधिक मते मिळालेली होती. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यांचा पक्ष कोणता होता? सर्वाधिक मते मिळवणारा पक्ष हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे.
हे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 29, सध्या भारताचे केंद्रीय गृह सचिव कोण आहेत? सध्या भारताचे केंद्रीय गृह सचिव जे आहेत श्री राजीव गौबा आहेत. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 नंबर, भारतातील 3 नवीन सुधारणा फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू झालेले आहेत? भारतातील 3 नवीन सुधारित फौजदारी कायदे जे आहेत ते 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही असं विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? यापैकी जे आहे सचिन तेंडुलकरला मित्रांनो 2014 रोजी पुरस्कार मिळालेला आहे. लता मंगेशकरला सुद्धा मिळालेला आहे. पांडुरंग कानेला सुद्धा मिळालेला आहे. पण राम नाईकला मित्रांनो या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही. आणि भारतरत्न पुरस्काराची सुरुवात जी आहे मित्रांनो 1954 पासून भारतरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात केलं. आणि महाराष्ट्रातील पहिला पुरस्कार जे आहे कर्वे यांना प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक आपल्याला 32 नंबर पाहायचा आहे. महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष शेखर मुंदडा आहेत. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झाली? महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी श्रीमती सुजाता सैनिक यांची निवड झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. आणि मित्रांनो हा सुद्धा प्रश्न या सुद्धा प्रश्नाला IMPच करायचा आहे, कारण की हा सुद्धा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारलेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झाली? तर श्रीमती सुजाता सैनिक. हा सुद्धा प्रश्न वारंवार परीक्षेत येत आहे आणि पुढे सुद्धा येईलच. प्रश्न क्रमांक 34, राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी पार पडली? तर हे जे आहे मित्रांनो नाशिक ठिकाणी पार पडली. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, NIAचे नवनियुक्त महासंचालक कोण आहेत? NIAचे नवनियुक्त महासंचालक जे आहे मित्रांनो श्री सदानंद दाते यांची नेमणूक झालेली आहे आणि महासंचालक आहेत. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणता देश G7 संघटनेचा देश नाही? खालीलपैकी कोणता देश G7 संघटनेचा देश नाही? तर हे जे आहे मित्रांनो रशिया नाही देश, बाकी कॅनडा आहे, जपान आहे, अमेरिका आहे, आपला भारत आहे, चीन आहे. हा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक आपल्याला पुढचा पाहिजे. डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे? डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली? हे जे आहे मित्रांनो पेंच व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केलेली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो हे जे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि हा सुद्धा प्रश्न मित्रांनो आतापर्यंत 4 ते 5 वेळेस विचारलेला आहे. या सुद्धा प्रश्नाला आपल्याला हायलाईट करायचं आहे. प्रश्न क्रमांक 38 नंबर, केंद्र सरकारने 16 वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केलेली आहे? केंद्र सरकारने 16वे वित्त आयोगाचे प्रमुख जे आहे अरविंद पनगारिया यांची निवड केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होतं. प्रश्न क्रमांक 39, जगातील पहिले वैदिक घड्याळ कुठे उभारण्यात आलेले आहे? जगातील पहिले वैदिक घड्याळ जे आहे उज्जैन शहरात उभारण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर योग्य होईल. प्रश्न क्रमांक 40, स्वतंत्र भारतात लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण आहेत? स्वतंत्र तर भारतात लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष जे आहेत मित्रांनो M.A. अय्यंगार आहेत. आणि या ठिकाणी अध्यक्ष जर विचारलं तर मित्रांनो या ठिकाणी मावलणकर हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही विचारले? तर हे जे आहे मित्रांनो गोवा राज्यामध्ये विधान परिषद नाही. विधान परिषद महाराष्ट्र राज्यात आहे, बिहार राज्यात आहे, कर्नाटक सुद्धा राज्यात आहे. म्हणून 3 नंबर जे आहे या ठिकाणी विधान परिषद अस्तित्वात नाही आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 42 विचारला आहे. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर बंदीवर निर्बंध घालणारे 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलेले आहेत? तर हे जे आहे मित्रांनो 52वी घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर बंदीवर जे आहे निर्बंध घालणारे 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य आन्सर होत आहे. प्रश्न क्रमांक 43, कुपरच्या पेशी कशामध्ये आढळतात? कुपरच्या पेशी जे आहे मित्रांनो यकृतामध्ये आढळतात. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचे योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक 44, आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? आकाशातील इंद्रधनुष्य जे आहे सूर्यप्रकाशाच्या पावसाच्या थेंबामुळे
अपसरकरणामुळे आकाशातील इंद्रधनुष्य तयार होते. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर 3 आहे. प्रश्न क्रमांक 45, मराठी सत्तेचा उत्कर्ष एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथसंपदा कोणी लिहिलेली आहे? मराठी सत्तेचा उत्कर्ष एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथसंपदा जी आहे मित्रांनो, हे महादेव गोविंद रानडे याने लिहिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 46, 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 47, तर मित्रांनो हा सुद्धा प्रश्न आपण मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न पाहिलेला आहे. काय तर भारताला संसद आहे, तर जपानला संसदेला काय म्हणतात? भारताच्या संसदेला संसद म्हणतात. तर जपानच्याला काय म्हणतात असा अर्थ होतो. तर हे जे आहे डाएट असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 48, हनुमंते घाट याच्यामध्ये आहे. तर हनुमंते घाट जे आहे मित्रांनो, कोल्हापूर ते कुडाळ याच्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा घ्यायचा आहे आपल्याला. चुकीची आपल्याला जोडी ओळखायची. रायगड मुरुड, पुणे ते सज्जनगड, सातारा वर्जनगड, देवगिरी छत्रपती संभाजीनगर. तर या ठिकाणी चुकीची जोडी पुणे सज्जनगड होईल. ऑप्शन क्रमांक फक्त जे आहे मित्रांनो या ठिकाणी ब आणि कच होईल. ऑप्शन क्रमांक 2 योग्य होईल. म्हणजे पुणे सज्जनगड आणि सातारा वर्जेगड हे चुकीच्या जोड्या आहेत. आणि रायगडला मुरुडचा जंजिरा आहे. देवगिरीला छत्रपती संभाजीनगर आहे. देवगिरी किल्ला आहे छत्रपती संभाजीनगरला. प्रश्न क्रमांक 50, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? ते हे जे आहे मित्रांनो नागपूर या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक आपल्याला पुढचा पाहायचा आहे. 51 नंबर, सुद्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सुद्या या शब्दाचा समानार्थी शब्द जे आहे मित्रांनो अमृत होईल. सुद्धा शब्दाचा समानार्थी शब्द अमृत आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 52 घ्यायचा आहे. स्वामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? स्वामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जे आहे मित्रांनो हे दास होईल. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचे योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक 53, कृष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जे होईल मित्रांनो धवल होईल. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 54, भालचंद्र नेबाडे यांचे कोणत्या साहित्यास 50वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर हे जे आहे हिंदू जगण्याची समृद्धी अडगळ या साहित्यास 50वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 4 प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55, अनुनासिके व्यंजन म्हणजे काय? अनुनासिके व्यंजन म्हणजे ज्या व्यंजनाचा उच्चार नासिकेतून होते त्याला अनुनासिके व्यंजने असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 56, खाली दिलेल्या संधिविग्रहाची आपल्याला योग्य संधी करायची आहे. सत अधिक मान म्हणजे मित्रांनो सन्मान होईल. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 57, शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली या वाक्यात अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तर हे जे आहे शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली अधोरेखित शब्दाची जात जे होईल मित्रांनो सामान्य नाम होईल. कारण की शिक्षक काय केले की सामान्य नामामध्ये हे होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58, बाळूनो या शब्दात असणारी आपल्याला विभक्ती शोधायची आहे. बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती जी आहे मित्रांनो संबोधन आहे. कारण की संबोधन विभक्तीमध्ये हा प्रत्यय येत असतो. प्रथमा विभक्तीला मित्रांनो या ठिकाणी प्रत्यय नाहीत. द्वितीय विभक्तीचे सलाते सलानाते यांचे प्रत्यय आहेत. आणि चतुर्थी विभक्तीचे सुद्धा मित्रांनो सलाते सलानाते प्रत्यय असून फक्त चतुर्थी आणि द्वितीयामधला फरक जे आहे मित्रांनो या ठिकाणी प्रत्यय दोघीचे सेम आहेत. फक्त चतुर्थी विभक्तीमध्ये दानाचा आणि भेटीचा संबंध असतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रत्यय यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. प्रश्न क्रमांक 59, पुढीलपैकी केवळ प्रयोग या वयाची आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर संमतीदर्शक अग अरे आहो, विरोधदर्शक छे छे हचे हट, हर्षदर्शक वा हा वाहा,
मौनदर्शक चूप गपचूप. तर संमतीदर्शकमध्ये मित्रांनो चुकीची जोडी हीच होईल, कारण की संमतीदर्शकमध्ये आपल्याला मित्रांनो ठीक ठीक बरा आहे बरा आहे अशा प्रकारे आपला संमतीदर्शक आहे बघजे. पण या ठिकाणी मिळेल अरे अराय हे चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे. वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषणचे हे कार्य करते. वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषणचे हे आधारपूर्वक काम करते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक आपल्याला 62 नंबर पाहायचा आहे. पुढीलपैकी गण कोणत्या वृत्तीचे आहेत? त त त त त त त त हे जे आहे मित्रांनो व्यंजनाला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 3 वापरावं लागते आणि स्वराला जे 1, म्हणून त जे आहे मित्रांनो 1 2 3 4 5 6 7 मग 7 आपल्याला त जे आहे 7 वेळा वापरले, म्हणून आपल्याला 7 गुणिले 3 करायचं आहे, 7 त्रिक 21. आणि हे जे आहे मित्रांनो एक ग जे आपला स्वर असल्यामुळे 1 करायचं आहे 22. म्हणजे 22 म्हणजे मित्रांनो कोणत्या गणवृत्तीचे वृत्त आहे? हे जे आहे मित्रांनो मंदार मालाचे आहेत, कारण की मंदार माला जे आहे 22 वेळा त्याचे गण येत असतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येते. आणि सुमंदार मालेचे मित्रांनो 23व्या वेळी त्याचे वृत्त येत असतात गण. हे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 63 अलंकार आपल्या ओळखायचा. महू मेनावणी आम्ही विष्णुदास कठीण वर्जासे बेदू ऐसे. तर याच्यामध्ये अलंकार आपल्याला जे आहे याच्यामध्ये अलंकार ओळखताना मित्रांनो याच्यावरूनच ओळखू शकतो आपण. हुनी या मेना हुनी याचा व्यतिरिक्त दाखवलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 64 नंबर वाक्यातील रिकामी जागा पर्यायातील योग्य अलंकारिक शब्दानं भरायची आहे. सतत भटकंती करणारा म्हणजे कोण? सतत भटकंती करणारा म्हणजे पात्यस्थ्य होते. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचे योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक आपल्याला पुढचा पाहायचा आहे. वापिका शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायला सांगितलेला आहे. वापिका शब्दाचा समानार्थी शब्द विहीर होते. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचे योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक 66 उड दामाजी काळे गोरे काय निवडावे म्हणजे या म्हणीचा अर्थ आहे? तर याचा अर्थ जे होईल मित्रांनो बरे वाईट सर्वत्रच असते. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 67 अरे तुला लागलं का? अरे तुला लागलं का हे जे आहे मित्रांनो अरे जे आहे केवळ प्रयोगी अवयवाचा प्रकार मोडतो. प्रश्न क्रमांक 68 परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे. वाक्यात शब्दयोगी अवयवाचा आपल्याला प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. परीक्षेपूर्वी तर मित्रांनो तुम्ही अधोरेखित शब्द जे आहे पूर्वी केलेला आहे. या ठिकाणी पूर्वीला मित्रांनो हे जे आहे कालवाचक शब्द वापरला येतो, कालवाचक अवयवाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 69 पुढील वाक्यातील क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. पाहुणे आले नसते तर गैरसोय झालीच नसती. या ठिकाणी जर तर या वाक्यामध्ये आलेला आहे. जर तर जे आहे मित्रांनो संकेतार्थी असते, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 70 तपाचरण या सामासिक शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तपाचरण या सामासिक शब्दाचा प्रकार जे आहे तत्पुरुष समास आहे आणि तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद मित्रांनो महत्त्वाचे असते. प्रश्न क्रमांक 71 नंबर खाली दिलेल्या शब्दामध्ये शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखायचा आहे. खाली दिलेल्या शब्दामधील शुद्ध शब्दाचा प्रकार जे आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो यामध्ये खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. क्षितिज आणि आशीर्वाद हे शुद्ध शब्द आहेत. आशीर्वादचं मित्रांनो वेलांटी वेलांटी कशा पद्धतीने हे आपल्याला पाहायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येते. प्रश्न क्रमांक 72 नंबर खालीपैकी देवनामाचे अनेक वचन आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. देवनामाचे अनेक वचन जे आहे मित्रांनो देवत राहते. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 73 नंबर शिपायाकडून चोर पकडला गेला वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. शिपायाकडून चोर पकडला गेला वाक्यातील प्रयोग जे आहे मित्रांनो नवीन कर्मणी आहे. कारण नवीन कर्मणीमधून मित्रांनो कडून हे प्रत्यय असतात म्हणून नवीन कर्मणी आहे. समापन कर्मणीमध्ये मित्रांनो यामध्ये संपलेल्या गोष्टी असतात आणि शक्य कर्मणीमध्ये यामध्ये शक्यता दर्शवलेली असते. करवते भावते अशा पद्धतीनं, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 74 नंबर क्षणमा संधी फोड करायची आहे.
षण्मास संधी फोड करायची आहे. षण्मास म्हणजे षट अधिक मास, षट अधिक मास बरोबर षण्मास. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचे योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक 75 यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? यथाशक्ती जे आहे मित्रांनो अविभावी समासाचे उदाहरण आहे. आणि अविभाव समास जे आहे मित्रांनो क्रियाविशेषण अवयवाचे काम करत असते, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल. चल तर मित्रांनो आता पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे आपण वळू. मित्रांनो ही जी प्रश्नपत्रिका आहे एस आर पी एफ दौंड आहे. एस-आर-पी-एफ दौंड गट नंबर 5 इथली ही प्रश्नपत्रिका आपण आता चालू करणार आहोत. तर चला पहिला प्रश्न पाहू. खालीलपैकी आपल्याला कंपित वर्ण विचारलेला आहे. खालीलपैकी कंपित वर्ण जे आहे मित्रांनो र आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 2 वाक्पती शब्दाचा योग्य विग्रह करायचा आहे. वाक्पती शब्दाचा विग्रह योग्य जे होईल मित्रांनो वाक अधिपती, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी अग्नीचा समानार्थी शब्द निवडायचा आहे. अग्नीचा समानार्थी शब्द जे होईल वनी होईल मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 होईल योग्य. ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट होईल. प्रश्न क्रमांक 4 अक्षरचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. अक्षरचा विरुद्धार्थी शब्द जे होईल अक्षर होईल. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 5 ओनामा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. ओनामा करणे वाक्यप्रचाराचा अर्थ जे आहे मित्रांनो प्रारंभ करणे होतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 6 नंबर अशक्यतेसाठी अलंकारिक आपल्याला शब्द निवडायचा आहे. अशक्यतेसाठी अलंकारिक शब्द जे होईल मित्रांनो जरत्कारू होईल. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 7 नंबर सारासार विचार न करता काही असंबंध बोलणे याकरिता पुढीलपैकी कोणती म्हण लागू होईल? तर यासाठी म्हण जे होईल मित्रांनो उचललेली जीभ लावली टाळ्याला ही म्हण योग्य परफेक्ट होईल. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 8 नंबर पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. आणीबाणी पारंपरिक भौमितिक क्रीडांगण या ठिकाणी जे व्याकरणदृष्ट्या अचूक शब्द जे होईल आणीबाणी होईल अशुद्ध शब्द. बाकी जे आहे मित्रांनो शुद्ध शब्द पारंपरिक आहे, भूमिती आहे, क्रीडांगण आहे, म्हणून अशुभ शब्द आणीबाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9 कामधेनूच्या दुग्धाहूनही आज हेच बलवान वाक्यात कोणता अलंकार आलेला आहे? कामधेनूच्या दुग्धाहूनही आज हेच बलवान या ठिकाणी जे आहे मित्रांनो त्याच्याहून याच्याहूनच मित्रांनो अर्थ करतो. हून म्हणजे व्यतिरिक्त, त्याच्याहून असा त्याचा शब्दशः अर्थ घेतला जाईल. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 10 संतांच्या अभंगामध्ये काव्यातील कोणता प्रकारचा रस होतो? संतांच्या अभंगामध्ये काव्यातील रस जे आहे मित्रांनो शांतरस होते. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 11 नंबर शब्दाच्या अंगी किती प्रकारच्या शक्ती असतात? शब्दाच्या अंगी जे आहे मित्रांनो 3 प्रकारच्या शक्ती असतात. आणि कोणकोणत्या जर विचारल्या मित्रांनो या ठिकाणी जे आहेत लक्षणा होईल या ठिकाणी 2 नंबरची शब्दशक्तीमधल्या लक्षणा अभिधा आणि 3 नंबरची होईल. अशा पद्धतीने 3 हे जे आहेत शब्दाच्या शक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 12 फारसी भाषेतून मराठी न आलेला शब्द ओळखायला सांगितलेला आहे. फारसी भाषेतून मराठीत न आलेला शब्द जे होईल मित्रांनो अर्ज होईल. कारण की अर्ज जे आहे मित्रांनो अरबी भाषेतील शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक आपल्याला 13 विचारले जगी सर्वसुखी असा कोण आहे? तर या प्रश्नात वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. जगी सर्वसुखी असा कोण आहे? तर विधानार्थी वाक्यात वाक्य होईल जगी सर्वसुखी असा कोणीच नाही, कारण की विधान केलेलं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 नंबर या समास तिसरे अन्य पद प्रमुख असते. बहुरी समासात मित्रांनो तिसरेच पद प्रमुख असते, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे असतात. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते. अविभाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते.
प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी भावाचक नाम नसलेला शब्द ओळखायचा आहे. खालीलपैकी भावाचक नाम नसलेला शब्द जे मित्रांनो गोडवा होईल. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 16 आपण सकाळी फिरायला गेला होता का? यातील ठळक शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. आपण सकाळी फिरायला गेला. आपण शब्दाचा अर्थ घेतला. आपण म्हणजे हे दुसऱ्याला विचारत आहे की आपण सकाळी फिरायला गेलो होता. म्हणजे आपण स्वतःवर जर क्रिया घडत असेल तर मित्रांनो या ठिकाणी प्रथम पुरुषवाचक वापरावे आणि दुसऱ्यावर जर क्रिया घडत असेल तर या ठिकाणी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरावे. म्हणून या ठिकाणी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 17 पाहू. पुढीलपैकी कोणते क्रियापदे भावक कर्तृत्व क्रियापदाचे उदाहरण नाही? पुढीलपैकी कोणते क्रियापदे भावकत्व क्रियापदाचे उदाहरण आहे? हे जे आहे नाही जे मित्रांनो खावं ते नाही. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 18 तर शब्दाचे लिंग ओळखायचं आहे. तर शब्दाचे लिंग जे होईल मित्रांनो नपुंसकलिंग होईल. कारण की नपुंसकलिंगला जे आहे मित्रांनो ते शब्द वापरावे आणि स्त्रीलिंगला जे आहे ती पुल्लिंगला जे आहे ती तो ते अशा पद्धतीनं स्त्रीलिंग पुल्लिंग नपुंसकलिंग अशा पद्धतीनं आपल्याला लिंगामध्ये बसून पाहायचं आहे. प्रश्न क्रमांक 19 खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दातील एकवचनी शब्द जे होईल मित्रांनो कन्या होईल. आणि लिंगसुद्धा ओळखताना मित्रांनो आपल्याला एकवचन अनेकवचन करून पाहायचं आहे अगोदर. मग आपण स्त्रीलिंगमध्ये पाहू ती कन्या म्हणून हे परफेक्ट बसला म्हणून कन्या होईल. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक 20 नंबर कावळ्याने आकाशात झेप घेतली. ठळक शब्दाचे सामान्य रूप लिहायचे. कावळ्याने आकाशात झेप घेतली. ठळक शब्दाचे सामान्य रूप जे होईल कावळ्याचं सामान्य रूप जे होईल मित्रांनो कावळ्या होईल. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचे योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक 21 जेवण न करताच तो निघून गेला वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. जेवण न करताच तो निघून गेला वाक्यातील प्रयोग जे आहे कर्तरी प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. क्रमांक 22 2 किंवा अधिक केवळ वाक्ये प्रधानसूचक उभयनवी अवयवाने जोडल्यास त्यास कोणते वाक्य म्हणतात? 2 किंवा अधिक वाक्ये प्रधानत्वसूचक उभयनवी अवयवाने जोडल्यास त्या जे संयुक्त वाक्य असतात म्हणतात. संयुक्त वाक्यामध्ये मित्रांनो 2 वाक्ये जोडली असतात. मिश्र वाक्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक जोडली असतात. केवळ वाक्यामध्ये मित्रांनो फक्त एकच वाक्य जोडलेले असतं. म्हणून हा फरक लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 23 विधेय विस्तार म्हणजे वाक्यातील काय होय? विधेय विस्तार म्हणजे वाक्यातील जे आहे मित्रांनो क्रियाविशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचे योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक 24 अज्ञातवासी हे कोणाचे टोपण नाव आहे? अज्ञातवासी जे आहे मित्रांनो दिनकर गंगाधर केळकर यांचं टोपण नाव आहे. आणि नारायण मुरलीधर गुप्तेला मित्रांनो बी या नावाने टोपण नावाने ओळखतात. बी नारायण मुरलीधर गुप्ते. हा सुद्धा फरक लक्षात ठेवायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 25 तासच यमकसू अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनला. मधले अक्षर कोणते? तर मधलं अक्षर जे येईल मित्रांनो सु येईल. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 26 पाहायचा आहे. इंडिया विन्स फ्रीडम पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर इंडिया विन्स फ्रीडम पुस्तकाचे लेखक जे आहे मित्रांनो मौलाना अब्दुल कलाम आझाद आहेत. ऑप्शन क्रमांक 3 या करेक्ट आन्सर होईल. महात्मा गांधीचा हरिजन आहे. प्रश्न क्रमांक 27 छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्रह्मदेव किल्ल्याची डागडुजी करून असे नाव ठेवलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्रह्मदेव किल्ल्याची डागडुजी करून त्याचे मित्रांनो राजगड नाव ठेवलेले होते. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अष्टांग मार्गाच्या आचारासाठी पंचशील हे 5 नियम कोणी सांगितलेले? हे तथागत गौतम बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितलेले 5 नियम. म्हणून प्रश्न ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 29 हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधान सभेचे अध्यक्ष जे आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून हा फरक लक्षात ठेवायचा आहे. खूपच कन्फ्यूज करणारा घटक आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबर पाहायचा आहे. लोकसभा अध्यक्षाची निवड कोण करतात? लोकसभा अध्यक्षाची निवड जे मित्रांनो लोकसभेचे निर्वाचित सदस्य करतात. आणि सध्या भारताचे लोकसभा अध्यक्ष जे आहेत ओम बिर्ला आहेत. मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण पाहिलं होतं की लोकसभा अध्यक्ष यांची किती निवडणूक असं विचारलं होतं.
निवड झाली होती ती 17 आणि 18 यांची दोन्ही याला निवड झाली होती, असा एक आपण प्रश्न पाहिलेला आहे लोकसभेच्या अध्यक्षाच्या बाबतीत. प्रश्न क्रमांक 31 पाहू. पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग जे आहे मित्रांनो नेफे नावाने ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सूर्याच्या मदतीने करता येते असे कालगणनेचे एकक कोणते आहे? सूर्याच्या मदतीने करता येते असे कालगणनेचे एकक जे आहेत चंद्रमास आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 तानसा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तानसा वन्य प्राणी अभयारण्य जे आहे मित्रांनो ठाणे जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य आन्सर होते. प्रश्न क्रमांक 34 सासकमान प्रकल्प पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? सासकमान प्रकल्प पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कुठे आहे? महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था जी आहे पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र पोलीस दलात रेजिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? महाराष्ट्र पोलीस दलात रेजिंग डे म्हणून मित्रांनो 2 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो. प्रश्न क्रमांक 37 नंबर काळी क्रांती संकल्पना कशाशी संबंधित आहे? काळी क्रांती संकल्पना जी आहे मित्रांनो जनावरांच्या बाबतीत संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. आणि प्रश्न क्रमांक 38 ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट जे आहे मित्रांनो वातावरणातील बदल या संबंधी ग्रीन हाऊस इफेक्ट संबंधित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा घेऊ. तर मित्रांनो हा प्रश्न घेण्या अगोदर हा व्हिडिओ आपला खूपच मित्रांनो आतापर्यंतचा लेंथी व्हिडिओ होणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो SRPFचे आतापर्यंत झालेले जे की जुलैला SRPFचे पेपर झाले त्याच्यामध्ये सर्व आपण मराठी आणि GKचे प्रश्न उत्तर घेत आहोत. म्हणून हा मित्रांनो व्हिडिओ आतापर्यंतचा सर्वात मोठा लेंदी होणार आहे. आणि मित्रांनो एक तुम्हाला वारंवार सूचना आहे की व्हिडिओ जर मित्रांनो आवडत असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 39 कडे आपण जाऊ. USB म्हणजे काय? तर USB म्हणजे मित्रांनो युनिव्हर्सल बस सिरीज होईल. सिरीज बस. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नंबर सध्या केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? सध्या केंद्रीय कृषी मंत्री जे आहे मित्रांनो शिवराज सिंग चौहान आहेत. आणि मित्रांनो मध्य प्रदेशचे याच्या अगोदरचे मुख्यमंत्री म्हणून यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. प्रश्न क्रमांक आपल्याला 41 पाहायचं आहे. 4 जुलै 2024 रोजी पार पडलेल्या ब्रिटनच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने मोठा विजय मिळवलेला आहे? 4 जून 2024 रोजी ब्रिटनच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने विजय मिळवलेला? हा प्रश्न मित्रांनो आपण मागील प्रश्नपत्रिकेमध्ये पाहिलेला आहे. कारण ब्रिटनचे पंतप्रधान सध्या स्ट्रॉमर झालेले आहेत आणि यांचा जे पक्ष आहे मित्रांनो यांचा पक्ष जे आहे मजूर पक्ष आहे. काय की हा एक प्रत्येकच प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न येत आहे आणि या प्रश्नाकडे आपल्याला दुर्लक्ष नाही करायचं आहे. प्रश्न क्रमांक 42 अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कुठे आहे? अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम जे आहे मित्रांनो दिल्ली या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना 2024 मध्ये रशियाने कोणत्या पुरस्काराने सन्मानित केलं? तर भारताचे नरेंद्र मोदी यांना 2024 मध्ये रशियानं द ऑर्डर ऑफ द अँड्रू द ओपनस्टॉल या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलेला आहे. आणि रशियाचा हा पुरस्कार मित्रांनो सर्वोच्च मानला जाणार आहे. जसं की आपला भारताचा भारतरत्न पद्मभूषण असा पुरस्कार आहे, त्याचप्रमाणे रशियाचा हा द ऑर्डर ऑफ द सेंट अँड्रू ओपनस्टॉल हे पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने भारतातील पहिले डार्कशाय पार्क म्हणून इतिहास असलेला आहे? हा सुद्धा प्रश्न मित्रांनो 4 ते 5 प्रश्नपत्रिकेमध्ये आतापर्यंत विचारलेला आहे. हे जे आहे या प्रश्नाचा आन्सर पेनचा आहे. या प्रश्नाला सुद्धा आपल्याला दुर्लक्ष नाही करायचं आहे. प्रश्न क्रमांक 45 नंबर ग्रॅनाईटपासून बनलेल्या जमिनी कशा असतात? ग्रॅनाईटपासून बनलेल्या जमिनी ज्या आहे मित्रांनो आम्ल असतात. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक आपल्याला 46 नंबर पाहायचं आहे. पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व कोणामध्ये झाली? तर पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह आणि मराठे यांच्यात लढाई झाली. आणि मित्रांनो, हा सुद्धा प्रश्नाकडे आपल्याला दुर्लक्ष नाही करायचं आहे, कारण की आतापर्यंत आपल्याला बऱ्याच प्रश्नपत्रिकांना पानिपतची लढाई विचारली. पानिपतची पहिली लढाई 1526ला झाली. पानिपतची दुसरी लढाई 1556ला झाली. पानिपतची तिसरी लढाई 1761 रोजी झाली. आणि याच्याबरोबर आणखी एक याच्यावरच प्रश्न विचारला आहे. पानिपतची ही लढाई झाली, पानिपत शहर भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण पानिपत शहर जे आहे मित्रांनो, हरियाणा राज्यामध्ये आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण की हे प्रश्न मित्रांनो वारंवार येत आहे, म्हणून तुम्हाला वारंवार सांगत आहे, या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका. प्रश्न क्रमांक 47 जाऊ. खालीलपैकी कशास हिरे सोने म्हणतात? खालीलपैकी कशास हिरे सोने म्हणतात? हिरे सोने जे आहे मित्रांनो चहास म्हणतात, आणि पांढरे सोने जे आहे मित्रांनो आपल्या कापसास म्हणतात. प्रश्न क्रमांक 48 नवजीवन भारत सभा या सभेची स्थापना कोणी केली? नवजीवन भारत या सभेची स्थापना जी आहे भगतसिंग यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 49 लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना जी आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचे उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 50 सन 1963 मध्ये कोणत्या राज्यापासून नागालँड राज्य बनवण्यात आलेले आहे? सन 1963 मध्ये मित्रांनो नागालँड राज्यापासून आसाम राज्य बनवण्यात आलेले आहे, स्वतंत्र राज्य बनवण्यात आलेले आहे. प्रश्न आपल्याला पुढचा घ्यायचा आहे. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये मधील मित्रांनो हे प्रश्न आपले जी के आणि मराठीचे आपण पाहिलेले आहे. तर आता आपण दुसऱ्या प्रश्नपत्रिकेकडे आपण वळूया. ही जी प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो 21 जुलै रोजी झालेली SRPF दौंड 7 या ठिकाणची प्रश्नपत्रिका आहे. तर चला या प्रश्नपत्रिकाला सुद्धा मित्रांनो या ठिकाणी सुरू करूयात. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायचं आहे, आणि चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे, कारण की मित्रांनो तुम्हाला काय पैसे वगैरे मागत नाही. तुम्ही सबस्क्राईब करून लाईक करून सुद्धा मित्रांनो या ठिकाणी सोडू शकता. आणि जर मित्रांनो शक्य झाल्यास आपल्या मित्रांना हा व्हिडिओ मित्रांनो आपल्याला शेअर करायचा आहे, कारण की मित्रांनो हा व्हिडिओ खूप मेहनतीनं बनवत आहे, कारण की यूट्यूबवर कोणीच एवढ्या मेहनतीनं एकाच याच्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ मी तर सध्या पाहिला नाही बनवलेला. कारण की एक तर मित्रांनो असे मीच या 1.5 घंट्याच्या व्हिडिओमध्ये 25 मित्रांनो व्हिडिओ बनवले असते सांगायचं झालं तर. पण एक तर माझा वेळ वाचाव आणि तुमचा वेळ वाचाव या उद्देशाने मित्रांनो हा प्रश्नपत्रिका एकाच याच्यामध्ये आपण घेत आहोत. तर चला आपल्याला प्रश्नपत्रिकेला दौंड 7 SRPFला सुरुवात करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता गटातनं बसणारे आपल्याला पद ओळखण्यास सांगितलेले आहे. गटातनं बसणारे वेगळे पद जे आहे यकृत जठर फुफ्फुस ग्रासिका या ठिकाणी फुफ्फुस जे वेगळे घटक आहे. प्रश्न क्रमांक 3 पोपट पिंजऱ्यामध्ये असतो तो माणूस कशामध्ये असतो? हा सुद्धा तुम्हाला सहसंबंध विचारलेला आहे. पोपटाला पिंजऱ्यात अटक करतात तर माणसाला तुरुंगात अटक करतात. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला पुढचा घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी, कारण की मित्रांनो आपण ही प्रश्नपत्रिका सुरुवातीपासूनच सांगत आलेला आहे की आपल्याला मराठी आणि GKचे सर्व पेपरमध्ये झालेले प्रश्न आहेत ते आपल्याला यामध्ये कव्हर करणार आहोत. या ठिकाणी 18 नंबरचा प्रश्न पाहू. हा बुद्धमेचा प्रश्न आहे, तरी पण मित्रांनो आपण हे घेऊ. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले, तर टांग्याला काय झोंबतात? टांग्याला मित्रांनो घोडा झोंबतात. पण या ठिकाणी प्रश्नामध्ये घोड्याला काय म्हटले? घोड्याला वाघ म्हटले, म्हणून या ठिकाणी वाघ या ऑप्शन क्रमांक 3 योग्य आन्सर होईल. प्रश्न आपल्याला या ठिकाणी पुढे पाहायचा आहे. या ठिकाणी मित्रांनो 36 नंबरचा अशी इझिली प्रश्न मित्रांनो बरेच मी पाहिले यामध्ये वन लाईनर प्रश्न असल्याने आहेत. हे पाहू शकता तुम्ही 36 नंबर तर 125 चे 20% बरोबर. 125 चे 20% मित्रांनो डायरेक्ट
जर कधी पण टक्क्यामध्ये काढायचं झालं तर मित्रांनो असं जे आहे 125 आहे, या ठिकाणी पॉईंट दिला की याची 10% सरळ निघतात. म्हणून 12.5 मित्रांनो 20%, म्हणून हे 25 हे होईल. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. असे खूप मित्रांनो ऑनलाईनर प्रश्न आलेले आहेत, ज्यांचा मित्रांनो या ठिकाणी परफेक्टली अभ्यास झालेला आहे. त्यांना हे काहीच अवघड पेपर नाही. माझ्या मते 90 ते 95 मार्क इझिली मुलं घेत आहेत आणि तेच मुलं सिरियस होऊन सिलेक्ट होत आहेत. आपल्यालाही मित्रांनो कोणाचे पुढे पेपर राहिले असतील त्यांनी सिरियस पाहून अभ्यास करायचा आहे. 51 नंबरचा प्रश्न पाहिजे आहे. भारताच्या मध्यातून कोणते वर्त गेलेले आहे? भारताच्या मध्यातून जे आहे मित्रांनो कर्कवर्त गेलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52, हिमालय पर्वताची उंची किती मीटर आहे? हिमालय पर्वताची उंची जी आहे 8611 मीटर आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56, महाराष्ट्रामध्ये विधानसभेची एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा 288 आहेत. विधान परिषदेच्या 78 आहेत आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जे आहे मित्रांनो 48 जागा आहेत. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 54, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3, त्यांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला. आणि हा सुद्धा प्रश्न मित्रांनो मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आपण पाहिलेला आहे. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे डबल, कारण की खूप प्रश्न जे आहे मित्रांनो रिपीट होत आहेत. म्हणून आपल्याला कोणत्याच प्रश्नाकडे दुर्लक्ष नाही करायचं आहे. आणि हो, तुम्हाला GK आणि मित्रांनो मराठी जे आहे तुम्हाला आउट ऑफच मार्क गेले पाहिजे, त्यामध्ये कटता कामा नये. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 55 नंबर पाहायचा आहे. हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? हरिजन हे वृत्तपत्र मित्रांनो महात्मा गांधीने केलं. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समता असेल, जनता असेल, प्रबुद्ध भारत असेल आणि मूकनायक असेल, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्र आहे. ब्रिटिश रूल ऑफ इंडिया हे दादाभाऊ नवरेलीचं पुस्तक आहे. महात्मा फुलेचं गुलामगिरी असेल, सत्सार असेल, शेतकऱ्यांचा आसूड असेल, असे बरेच महात्मा फुलेंचे सुद्धा ग्रंथसंपदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा आपल्याला विचारलेली आहे मित्रांनो. कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा जी आहे Cu आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 57, जमनापरी ही जात कोणत्या प्राण्यांची आहे? जमनापरी ही जात जी आहे मित्रांनो ही शेळींची जात आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 58, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल जवानाचे प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल जवानाचे प्रशिक्षण केंद्र जे आहे नान्वीजला आहे आणि नान्वीज जे आहे मित्रांनो पुण्याला आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59, धरणाच्या पाण्याची क्षमता कोणत्या एककात मोजतात? धरणाच्या पाण्याची क्षमता जी आहे मित्रांनो TMC या एककात मोजतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर जे आहे मित्रांनो मुंबई आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61, भीमा नदीचा उगम कोठे झालेला आहे? भीमा नदीचा उगम जे आहे मित्रांनो भीमाशंकर या ठिकाणी झालेला आहे. आणि गोदावरी नदीचा उगम जे आहे मित्रांनो त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी झालेला आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 62, मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या किती आहे? मानवी शरीरातील गुणसूत्रांच्या संख्या जी आहे 46 आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63, जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? जीवनसत्वाच्या अभावी तांदळेपणा होतो. आणि मित्रांनो हा सुद्धा प्रश्न आपण मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जे आता SRPFच्या प्रश्नपत्रिका घ्यायलो यामध्ये आता 3 वेळेस हा प्रश्न आलेला आहे. मी तुम्हाला मागच म्हणलं की जीवनसत्व आणि रोग यावर एक कंपल्सरी प्रश्न येतोच.
म्हणून हा सुद्धा ठिकाणी या सुद्धा दौंडच्या पेपर सुद्धा आलेला आहे. यामध्ये मूळदुजा ड जीवनसत्व अभावी रोग होतो, बेरोबरी ब अभावी रोग होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक 64, पाऱ्याचा उत्कलांक किती आहे? पाऱ्याचा उत्कलांक जे आहे मित्रांनो 357 अंश सेल्सिअस आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65, विद्युत धारेचे एकक कोणते? विद्युत धारेचे एकक जे आहे मित्रांनो एम्पियर आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. आणि एम्पियर जे आहे मित्रांनो ई अक्षरानं दाखवतात. प्रश्न क्रमांक 66, टेलिव्हिजनचा शोध कोणी लावलेला आहे? टेलिव्हिजनचा शोध जे आहे जॉन बेर्ड यानं लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67, 3 जानेवारी कोणता दिवस? 3 जानेवारी हा कोणता दिन विशेष म्हणून साजरा केला जातो? 3 जानेवारी जे आहे मित्रांनो बालिका दिन मधून साजरा केला जातो. आणि बालिका दिन जे आहे मित्रांनो सावित्रीबाई फुले यांची जे जन्मतिथी आहे यांच्या स्मरणार्थ बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणी महिला दिन जे आहे मित्रांनो 8 मार्च रोजी साजरा केला जातो. पर्यावरण दिन जे आहे मित्रांनो 5 जून रोजी साजरा केला जातो. आणि विज्ञान दिवस जे आहे मित्रांनो 28 जून रोजी साजरा केला जातो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा घ्यायचा आहे. भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे आहे मित्रांनो के.सी. नियोगी आहेत. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक आपल्याला 69 पाहायचा आहे. भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? भारतात नियोजन आयोगाची स्थापना जी आहे 15 मार्च 1950 रोजी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70, गडचिरोली जिल्ह्यात जुलै 2024 मध्ये नक्षलवाद्याशी झालेल्या चकमकीत खालीलपैकी कोणत्या पथकाने विशेष कामगिरी केलेली आहे? गडचिरोली जिल्ह्यात जुलै 2024 मध्ये नक्षलवाद्याशी झालेल्या चकमकीत हे जे आहे C60 या पथकाने विशेष कामगिरी केलेली आहे. आणि महाराष्ट्र सरकारने मित्रांनो या पथकांच्या उल्लेखनीय कामासाठी त्यांना जे आहे मित्रांनो 1 कोटी रुपये देण्याची त्यांनी योजना 1 कोटी देण्याची त्यांनी विश्वास दाखवलेला आहे आणि त्या पथकाला सुपूर्द करणार आहेत. प्रश्न क्रमांक 71, भारत चीन युद्ध कोणत्या साली झालेलं आहे? भारत चीन युद्ध जे आहे मित्रांनो 1962 रोजी झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 72 नंबर पाहायचा आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? कृष्ण मिशनची स्थापना जी आहे मित्रांनो स्वामी विवेकानंदाने केलेली आहे. आणि स्वामी विवेकानंदाचा जन्म जे आहे 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून या प्रश्नाचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 73, घटना समितीचे अध्यक्ष कोण आहेत? घटना समितीचे अध्यक्ष जे आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याच्या अगोदरच्या पेपरमध्येच हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. म्हणून अशा प्रश्नाला मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की घटना समिती आणि मसुदा समिती या 2 समितीमध्ये खूप मोठा मित्रांनो फरक आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. म्हणून हा प्रश्न चुकता कामा नये. प्रश्न क्रमांक 74, भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतो? भारताचे सरन्यायाधीश यांना भारताचे राष्ट्रपती यांना शपथ देतात. आणि सध्या भारताचे सरन्यायाधीश 50वे सरन्यायाधीश जे आहेत DY चंद्रचूड साहेब आहेत. चंद्रचूड साहेब भारताचे 50वे सरन्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 75, भारतीय स्टेट बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय स्टेट बँकेची स्थापना जी आहे मित्रांनो 1 जुलै 1955 रोजी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 76, खालीपैकी पूर्ण उच्चाराचे वर्ण कोणते आहे? खालीपैकी पूर्ण उच्चाराचे वर्ण जे आहे मित्रांनो
स्वर आहे, कारण की स्वरामध्येच पूर्ण उच्चारले जातात. प्रश्न क्रमांक 77 खालीपैकी संयुक्त आपल्याला वर्ण संयुक्त स्वर ओळखायचा आहे खालीपैकी. कारण की संयुक्त स्वर मित्रांनो हे जे आहे ए स्वर आहे, हे उ झालं, अ झालं, हे झालं, हे याला कमी कालावधी लागतो त्याला उच्चार करण्यास, कारण की संयुक्त स्वर ए ओ आव हे संयुक्त स्वर आहेत. प्रश्न क्रमांक 78 खालीपैकी कोणत्या शब्दाचे रूप एकवचन आहे? खालीपैकी कोणत्या शब्दाचे रूप एकवचन आहे? कारण की मित्रांनो खेडे हे जे आहे एकवचन आहे आणि त्या खेडेचा अनेकवचन मित्रांनो या ठिकाणी खेडी होईल, म्हणून हा सुद्धा आपल्याला प्रश्न महत्त्वाचाच आहे. प्रश्न क्रमांक 79 षष्टी या विभक्तीचे खालीपैकी एकवचनी प्रत्यय कोणते आहेत? षष्टी या विभक्तीचे एकवचनी प्रत्यय जे मित्रांनो चाचीचे आहेत. आणि मित्रांनो ऊन हे जे आहेत पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत, हे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. सलाते जे आहेत मित्रांनो द्वितीया आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत. नेश हे आहेत मित्रांनो हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत, तृतीया. हा सुद्धा आपल्याला संबंध लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पुढचा घेऊ 80 नंबर. या ठिकाणी दर्शक सर्वनाम ओळखलेलं आहे. दर्शक सर्वनाम या ठिकाणी हा ही हे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य हा हे ही, तो ती हा दर्शक सर्वनाम आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो जो जी जे हे जे आहे हे संबंध सर्वनाम आहे, कारण की जो जी जे संबंधी येते. कोण हे कोण जे आहे मित्र कोण काय हे प्रश्नार्थक आहे, हा तो प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 81 ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास कोणते क्रियापद म्हणतात? ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्या मित्रांनो सकर्मक क्रियापद असतात. सकर्मक क्रियापद असे म्हणतात, कारण की सकर्मक क्रियापदामध्ये मित्रांनो कर्माची जरुरी असते. अकर्मक क्रियापदामध्ये कर्माची जरुरी नसते, कारण की एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सकर्मक क्रियापदामध्ये जर काम केल्याचं जाणवत असेल तर सकर्मक क्रियापद असं म्हणतात, आणि अकर्मक क्रियापदामध्ये काम केल्याचं जाणवत नसेल तर अकर्मक क्रियापद म्हणतात. आणि काम केल्याचं जाणत नसेल आणि जाणते असेल अशा वेळी उभयविध क्रियापद तिसरंच म्हणतात. हे बहुव्रीही समासासारखं उभयविधीचं कार्य आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 82 पाहायचा आहे. खालीलपदी हर्षदर्शक केवलप्रयोगी अवयव आपल्याला ओळखायचा आहे. खालीलपैकी हर्षदर्शक केवलप्रयोगी अवयव जे आहे वा वा आहा हे आहेत. संबंधी दर्शकला मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 होईल. ठीक, बघ, बराय हे आहे संबंधी दर्शकचं आहे. मौन दर्शकचं चूप, चिप, गप हे आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 83 साधित शब्दाचे किती प्रकार पडतात? साधित शब्दाचे जे आहे एकूण 4 प्रकार पडतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 84 अर्धामुर्दा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? अर्धामुर्दा हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील शब्द आहे आपल्याला अशा पद्धतीने विचारलेला आहे, कारण की हे जे आहे मित्रांनो अर्धामुर्दा हे अंशाभ्यस्त शब्द आहे, कारण की अंशात थोडा बदल झालेला अर्धा मुर्दा म्हणजे थोडा बदल होतो त्याला अंशाभ्यस्त म्हणतात. आणि पूर्णाभ्यस्तामध्ये मित्रांनो शेमच येत राहते, म्हणजे जलद पुढे अशा पद्धतीनं. सामाजिक शब्दामध्ये यथाशक्ती, दररोज अशा पद्धतीनं सामाजिक शब्द येत असतात. प्रश्न क्रमांक 85 क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात? क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे प्रकार जे आहे मित्रांनो 4 पडतात. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 86 नंबर खालील पर्यायातील नरप शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. खालीलपैकी नरप शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द जे होईल या ठिकाणी महेश होईल, कारण की नरप शब्दाचे समानार्थी शब्द नरेश आहे, भूपाळ आहे, महिपती आहे, म्हणून हा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 87 जीवन, शिक्षण, विद्या, मंदिर, मूल्य, लघुत्तम या शब्दामध्ये एकूण किती शुद्ध शब्द आलेले आहेत? या शब्दामध्ये एकूण जे मित्रांनो 2 आलेले, याच्यामध्ये 3 आलेले आहेत मित्रांनो, 2 आलेले आहे, फक्त 2 आलेले आहे शुद्ध शब्द. प्रश्न क्रमांक 88
त्यांनी शिष्यवृत्ती पिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले व वाक्यातील अधोरेखित भागाचे कोणता अलंकारिक शब्द आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलेलं आहे. त्याने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले. हे जे आहे मित्रांनो भगीरथ प्रयत्न याला असं म्हणू शकतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 89 उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा आपल्याला या ठिकाणी अर्थ ओळखायचा आहे. उंबराचे फूल अलंकारिक शब्दासाठी अर्थ जे होईल क्वचित घडणारी गोष्ट किंवा क्वचितच भेटणारी वस्तू असा सुद्धा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 90 खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील 5वे अक्षर कोणते? अर्थपूर्ण म्हणीचे 5वे अक्षर जे मित्रांनो होईल र होईल. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 91 कोणता शब्द परिभाषिक शब्द आहे असं विचारलेला आहे. परिभाषिक शब्द जे आहे मित्रांनो हे स्टेशन होईल. कारण की स्टेशन जे इंग्लिश शब्द आहे. वांगे, बाजरी, गुडगा हे जे आहे मित्रांनो तिन्ही बी देशी शब्द आहेत, म्हणून आपल्याला हा सुद्धा फरक लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला पुढचा घ्यायचा आहे. हँगर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता आहे? हँगर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द जे आहे हुक आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 93 अतिप्रसंग, अध्ययन, अनुक्रमण, उत्कर्षण, दुर्लभ हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर हे शब्द जे आहे मित्रांनो उपसर्ग घटित आहेत. कारण की तुम्ही पाहू शकता अति जर काढलं तर प्रसंगच राहतो, आधे जर काढलं तर यनच राहतो, क्रम जर काढलं तर मित्रांनो या ठिकाणी अनुच राहतो, कर्ष जर काढलं तर उत्कत राहतो आणि दुर्लभ काढलं तर दूत राहतो. या ठिकाणी उपसर्ग लागलेला आहे. प्रश्न क्रमांक 94 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आपल्याला समूहदर्शक शब्द निवडायचे आहे. मुंग्याची रांग असते तर नाण्यांची काय असतं असं आपल्याला विचारलेलं आहे. मुंग्याची रांग तर नाण्याची मित्रांनो चढत असते. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 95 हालापेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमूहाबद्दल एक आपल्याला शब्द निवडायचा आहे. हालापेष्टा सहन करण्याचा गुण असणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द दीक्षा आहे. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 96 खालीलपैकी म्हणीपैकी वेगळी म्हण ओळखायची आहे. नाव मोठे लक्षण खोटे, बाप तसा बेटा, नाम असे उधार करणं कवडीत देता जाई प्राण, आणि नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यात भाकर होऊ देना. या ठिकाणी वेगळी म्हण होईल जे मित्रांनो बाप तसा बेटा होईल. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. कारण की हे अकड हे तिन्ही मित्रांनो जवळजवळ एकसारख्या म्हणी आहेत, पण हे दोन जे आहे अलग आहे थोडी. प्रश्न क्रमांक 27 पावलो पावली शब्दाचा समास ओळखायचा आहे. पावली पावलो शब्दाचा समास जे मित्रांनो अविभावी समास आहे. कारण की क्रियाविशेषणासारखा ज्या वाक्यामध्ये अर्थ होतो त्या समासाला अविभाव समासामध्ये ते येत असतात, म्हणून पावली पावली जे आहे क्रियाविशेषण अविभावाचे काम करत आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 98 घेऊ. बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते? बहुव्रीही समासाचे उदाहरण जे आहे मित्रांनो चक्रपाणी आहे, पद्मनाम आहे. आणि बहुव्रीही समासामध्ये मित्रांनो दोन्ही पद महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा या ठिकाणी बोध होतो. बहुव्रीही समासामध्ये बहुधा मित्रांनो देवदेवतांचेच नाव येत असतात. बहुव्रीही समासामध्ये मित्रांनो चक्रपाणी आणि पद्मनाम हे दोन शब्द येत आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 99 कर्तरी प्रयोगात आपली हुकूमत चालवतो. कर्तरी प्रयोगात करता आपली हुकूमत चालवत असतो. आणि प्रश्न क्रमांक 100 कुरपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे. कुरपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उदार आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण दौंड 7 SRPFची पोलीस भरती SRPFची प्रश्नपत्रिका आपण सविस्तररित्या पाहिलेली आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो आता पुढची आपण एक प्रश्नपत्रिका शेवटची पाहू. तर मित्रांनो ही जी प्रश्नपत्रिका आहे SRPF नागपूर गट क्रमांक 4 प्रश्न संच 4 मधली ही प्रश्नपत्रिका आहे. तर ही प्रश्नपत्रिका देखील मित्रांनो आपण अत्यंत सुटसुटीत आणि स्पष्टीकरणासहित घ्यायलो. प्रश्न क्रमांक यामधील एक पाहू शकता. अत्यंत या शब्दाचा संधिविग्रह करायचा आहे. अत्यंत शब्दाचा संधिविग्रह जे आहे मित्र तो अति अधिक अंत होईल. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 प्रित्यर्थ शब्दाचा संधिविग्रह करायचा आहे. प्रित्यर्थ शब्दाचा संधिविग्रह जे आहे मित्रांनो प्रित्ती अधिक अर्थ हे होणार नाही मित्रांनो, यापैकी नाही. प्रित्त अधिक अर्थ होईल. प्रित्त अर्धे या ठिकाणी यामध्ये जे आहे मित्रांनो असं होईल. प्रित्त अधिक अर्थ असा होईल, म्हणून यापैकी नाही ऑप्शन क्रमांक येईल.
ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 चिदानंद शब्दाचा विग्रह करायचा आहे. चिदानंद शब्दाचा विग्रह जे आहे मित्रांनो चित्त अधिक आनंद होईल, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 नंबर षण्मुख या शब्दाचा संधी विग्रह करायचा आहे. षण्मुख शब्दाचा संधी विग्रह जे आहे मित्रांनो षट अधिक मुख होईल. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. मित्रांनो हा षण्मुख जे आहे मित्रांनो मागील 2 प्रश्नपत्रिकेमध्ये याच आपण व्हिडिओमध्ये घेत आहोत हे शब्द आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 धातुसाधित नाम नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. धातुसाधित नाम नसलेला पर्याय या ठिकाणी धातुसाधित नाम जे आहे पळणे आहे, रडू आहे, हसू आहे, पण सत्य नाही मित्रांनो. कारण की धातुसाधित नामे जे आहे मित्रांनो तो क्रियाविशेषणासारखे काम करत असते. प्रश्न क्रमांक 6 भावाचक नामाबद्दल खालीपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. भावाचक नामाबद्दल चुकीची जोडी ओळखायची. या ठिकाणी तर बघू सुंदरचं सौंदर्य होईल, नवलचं नवलाई व्हाय बघ जे नवेली होय, शूरचं शौर्य, गंभीरचं गांभीर्य. या ठिकाणी मित्रांनो 2 नंबरची चुकीची जोडी होईल कारण की नवलचं नवलाई होईल. ऑप्शन क्रमांक 2 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 7 मासा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखायचं आहे. मासा या शब्दाचे अनेकवचनी रूप जे आहे मित्रांनो मास्य होईल. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 8 हंस या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखायचा आहे. हंस या शब्दाचं विरुद्धलिंगी जे मित्रांनो शब्द होईल हंसी होईल. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 आईने मुलाला शाळेत घातले या वाक्यातील ला प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे. आईने मुलाला शाळेत घातले हे प्रत्यय जे आहे मित्रांनो कोणत्या विभक्तीचे होईल तर हे द्वितीय विभक्तीचे होईल. तर तुम्ही म्हणाल मित्रांनो लाईव्ह प्रत्यय जे आहे ते चतुर्थी विभक्तीचे सुद्धा आहेत. पण मित्रांनो तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सांगलं होतं की द्वितीयाचे आणि चतुर्थीमधला फरक जे आहे दोन्हीचे बी प्रत्यय सारखे आहेत. सलाते सलानाते. चतुर्थीचे बी सलाते सलानाते आहे, पण चतुर्थीमध्ये त्याचा कार्यकर्ता मित्रांनो या ठिकाणी दान आणि भेटीचा संबंध दर्शवतो. म्हणून या ठिकाणी दानाचा भेटीचा ज्या वाक्यामध्ये संबंध येतो मित्रांनो तुम्ही चतुर्थी लिहा. 2 ऑप्शन जर असतील तर द्वितीय चतुर्थी. पण या ठिकाणी मित्रांनो आईने मुलीला शाळेत घातली या ठिकाणी दानाचा भेटीचा काय संबंध आहे का. या ठिकाणी संबंध नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 10 नंबर घ्यायचा आहे. तू या सर्वनामाचे प्रथम विभक्तीचे अनेक वचनी आपल्याला रूप ओळखायला सांगितलेलं आहे. तर तू या सर्वनामाचे प्रथम विभक्तीचे अनेक वचनी रूप जे आहे तुम्ही होईल. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 नंबर जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी दर्शक सर्वनामाचा वापर करतात. दर्शक सर्वनाम तुम्हाला माहीतच असतील. ती असल, तो असल, ते असल, हा असल, ही असल, हे दर्शक सर्वनामे आहेत. प्रश्न क्रमांक 12 नंबर जो जी जे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत. जो जी जे मित्रांनो संबंधी सर्वनाम आहेत. आपण मागच याच्याविषयी आपण सांगलेलं आहे सविस्तररित्या. प्रश्न क्रमांक 13 आद्री या शब्दासाठी समानार्थाचा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. आद्री या शब्दासाठी समानार्थी शब्दाचा पर्याय जे मित्रांनो पर्वत होईल. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 14 घ्यायचा आहे. किरकोळ शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. किरकोळ शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द जे आहे मित्रांनो घाऊक होईल. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 नंबर खालीपैकी जोडी विरुद्धार्थी नाही. कोणती जोडी विरुद्धार्थी नाही आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही या ठिकाणी सव्यांग अपंग ही चुकीची आहे. रोगी निरोगी बरोबर, ग्राह्य ताज्य बरोबर. या ठिकाणी आय वे हे सुद्धा बरोबर आहे ठिकाणी, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 16 नंबर घ्यायचा आहे. खालीपैकी विसंगत पर्याय ओळखायला सांगितलेला आहे. या ठिकाणी विसंगत पर्याय परंतु, की, ही, तू यापैकी विसंगत आपल्याला पर्याय जे आहे मित्रांनो ही आहे. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खाली दिलेल्या शब्दापैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखायचा आहे.
खाली दिलेल्या शब्दापैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय जे होईल नाविन्य होईल, कारण की शुद्ध शब्दासाठी मित्रांनो या ठिकाणी याला दुसरी वेलांटी असते, म्हणून हे अशुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 18, अत्यंत भोळा मनुष्य अर्थाचा अलंकारिक शब्द ओळखायचा आहे. अत्यंत भोळा मनुष्य या अलंकाराचा शब्द जे आहे फळा सांब होईल. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नंबर, परीक्षेत नापास झाल्यामुळे गौरंगला हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणता अलंकारिक शब्दाचा अर्थ येईल? परीक्षेत नापास झाल्यामुळे गौरांगला 14वे रत्न हे हुबेहूब हे वाक्य मित्रांनो अर्थ प्राप्त होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 नंबर घेऊ. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत म्हणजे काय? नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत म्हणजे मित्रांनो या ठिकाणी नांदी येते. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 21, धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण कोणतं आहे? धर्मार्थ मोबदला मिळण्याचे ठिकाण जे आहे सदावर्त हे. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही म्हणाले? पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही? तर हे जे आहे अतिथी नाईक, मग कंदील, सरकार, पगार हे जे आहे मित्रांनो पारिभाषिक शब्द आहे. प्रश्न क्रमांक 23, खालीपैकी संयुक्त स्वर कोणता आहे आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. खालीपैकी संयुक्त स्वर जे आहे मित्रांनो ओ आहे आणि असंयुक्त स्वरमध्ये ए असो, ऐ असो, ओ असो, आव असो हे संयुक्त स्वर आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्षेवज्ञ हे जोडाक्षर आहेत, क्षेवज्ञ हे जोडाक्षर आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 23, खालीपैकी झाला आहे शब्द. प्रश्न क्रमांक 24, खालीपैकी मूर्धन्य नसलेला वर्ण विचारलेला आहे. खालीपैकी मूर्धन्य नसलेला वर्ण न ड ट य, मूर्धन्य मित्रांनो या ठिकाणी य नाही आहे, मग न ड ट हे मूर्धन्य वर्ण आहेत. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. आणि प्रश्न क्रमांक 25, खाली दिलेल्या संधीतून विसर्ग व्यंजन संधीच्या गटात न बसणारा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. खाली दिलेल्या संधीतून व्यंजन संधीच्या गटात न बसणारा शब्द जे होईल गायन होईल. मग त्यामध्ये षण्मास, वाढनिश्चय, विपत्काळ हे जे आहे मित्रांनो विसर्ग संधीचे उदाहरण आहेत. प्रश्न क्रमांक 26, भारतातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहेत? भारतातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन हिमाचल प्रदेशमध्ये करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 27, अलीकडेच उद्रेक झालेला सेमूर ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? अलीकडेच उद्रेक झालेला सेमूर ज्वालामुखी जे आहे इंडोनेशिया या देशामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, दूरदर्शन किसान DD किसान चॅनलचे मे 2024 पासून कोणत्या नावाने AI अँकर सादर केले आहे? दूरदर्शन किसान DD किसान चॅनलचे मे 2024 पासून कोणत्या नावाने 2 अँकर सादर केले आहेत? हे जे आहे मित्रांनो गव्हर्नमेंटली थ्रू आणि शेतकऱ्यांसाठी समर्पित असलेले DD किसान या चॅनलचे 2 अँकर क्रिश व भूमी या नावाने अँकर सादर केलेले आहेत. प्रश्न क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 28 पाहायचा आहे. आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमवणारा पहिला देश कोणता? आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमवणारा पहिला देश व्हेनेझुएला आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 30, 1973 मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले? 1973 मध्ये चिपको आंदोलन जे आहे मित्रांनो उत्तराखंडमध्ये सुरू झालेले. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 31, सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सुनील छेत्री हे जे आहे मित्रांनो फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, ॲबल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिले जाते? ॲबल पुरस्कार हे जे आहे मित्रांनो गणित विषयासाठी दिले जाते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, 2024चा लता दीनानाथ मंगेश पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे? 2024चा
2024चा लता दीनानाथ मंगेश पुरस्कार जे आहे चित्रपटसृष्टीचे स्टार अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे। आणि पहिला जे आपण विचार केला तो पहिला जे लता दीनानाथ मंगेश पुरस्कार जे आहे मित्रांनो नरेंद्र मोदी यांना प्राप्त झालेला पहिला, आशा भोसलेंना दुसरा, अमिताभ बच्चनला तिसरा प्राप्त झालेला आहे। प्रश्न क्रमांक 34, 12वी फेल हा चित्रपट कोणत्या IPS अधिकाऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे? 12वी फेल हा चित्रपट जे आहे हे मनोज कुमार शर्मा हे IPS अधिकारी यांच्या आधारावर निर्माण झालेला आहे। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 35, अर्थशास्त्राचा जनक म्हणून कोणाचा उल्लेख करावा लागेल? अर्थशास्त्राचा जनक म्हणून ॲडम स्मिथ यांचा उल्लेख करावा लागेल। हे सुद्धा मित्रांनो आतापर्यंत 2 ते 3 वेळेस प्रश्न आलेला आहे याच आपण आपल्या व्हिडिओमध्ये। प्रश्न क्रमांक 36, ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? ग्लिम्प्सेस वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक जे आहे पंडित जवाहरलाल नेहरू याने लिहिलेले आहे। ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 37 घ्यायचं आहे। मराठीतील पहिले साप्ताहिक कोण सुरू केलेले आहे? मराठीतील पहिले साप्ताहिक जे आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले आहे। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 38, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला? भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प जे आहे तारापूर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 39, पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारत आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 40 विचारला आहे। गिरणा कोणत्या नदीची उपनदी आहे? गिरणा जी आहे मित्रांनो तापी नदीची उपनदी आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 41, बेतला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बेतला राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो झारखंड राज्यात आहे। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 42, या देशात राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते? पश्चिम बंगाल या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन निघत असते मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 43, डायनामाइटचा शोध कोणी लावला आहे? डायनामाइटचा शोध कोणी लावला आहे? डायनामाइटचा शोध जे आहे अल्फ्रेड नोबल याने लावलेला आहे। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 44, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर या राज्यात आहे? सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर जे आहे पुणे या ठिकाणी आहे। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरणाऱ्या मान या जिल्ह्यास मिळालेला आहे? महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून मान जे आहे मित्रांनो या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यास मिळालेला आहे। त्या सिंधुदुर्ग नंतर मित्रांनो जे आहे आता छत्रपती संभाजीनगरला स्थित आहे पर्यटन जिल्हा म्हणून। प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 46 पाहायचा आहे। भंडारदरा जलविद्युत प्रकल्प खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा जलविद्युत प्रकल्प खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात विचारलेला आहे? तर हे जे आहे भंडारदरा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 47, सतीची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली? सतीची प्रथा जी आहे लॉर्ड विल्यम बेंटे या गव्हर्नर जनरलनं बंद केलेली आहे। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 48 पाहायचं आहे। लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना जी आहे मित्रांनो श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे। आणि इंडिया हाऊसची स्थापना हा देखील प्रश्न मित्रांनो आतापर्यंत याच आपल्या व्हिडिओमध्ये 3 वेळा झालेला आहे। प्रश्न क्रमांक 49, आधुनिक भारताचा निर्माता कोणाला असं म्हटलं जातं? आधुनिक भारताचा निर्माता जे आहे राजाराम मोहन राय यांना म्हटलं जातं। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। आणि प्रश्न क्रमांक 50 या ठिकाणी राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष या ठिकाणी उपराष्ट्रपती असतात। अशा पद्धतीनं मित्रांनो आपण जे 21 जुलै रोजी झालेली SRPFचे सर्व पेपर्स आपण मित्रांनो या ठिकाणी घेतलेले आहेत। तर मित्रांनो
आतापर्यंत सर्व आपण योग्य रीतीने स्पष्टीकरणासहित मराठी असो जीके असो यांचा सखोल मित्रांनो या ठिकाणी स्पष्टीकरणासहित आपण प्रश्न पाहिलेले आहे। आणि हेच प्रश्न मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसुद्धा ज्या विद्यार्थ्यांचे आणखीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड चालू आहे त्यांनी मित्रांनो आधी ग्राउंडवर फोकस करा। आणि ज्यांचं मित्रांनो ग्राउंड झालेलं आहे त्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे वारंवार या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारत आहेत जीके असो गणित असो बुद्धिमत्ता असो या ठिकाणी जे विचारित आहेत मराठी असो तेच मित्रांनो आपल्याला प्रश्न पाठ करायचे कारण की वारंवार मित्रांनो तेच प्रश्न या ठिकाणी येत आहेत। म्हणून या प्रश्नाला आपल्याला या ठिकाणी IMP करायचा आहे। हा व्हिडिओ मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये घेण्याचं कारण म्हणजे कोणत्याच गोष्टीमध्ये आपलं टाइमपास नको मित्रांनो। आपल्या चॅनलचा उद्देशच आहे फक्त युजफुल माहिती देणं। म्हणून एक विद्यार्थ्याच्या हितासाठी म्हणून आपण एकच व्हिडिओ बनवलेला आहे। आणि यापैकी मित्रांनो या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठीचे तुम्ही पाहिलेच असे की मराठीचे वारंवार प्रश्न येत आहेत फिरून फिरून, जीकेचे वारंवार तेच प्रश्न येत आहेत। या सर्व प्रश्नाचं तुम्हाला आणखी बारकाईनं पाहायचं आहे। आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी पुढील जे लेखी परीक्षा असेल त्या विद्यार्थी मित्रांना माझ्याकडून मी शुभेच्छा देईल। आणि मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास व्हिडिओला मित्रांनो तुम्हाला लाईक करायचं आहे। एवढीच माझी मित्रांनो दक्षिणा म्हणून मी स्वीकार करतो आणि तुमच्या पुढील सर्व मित्रांना माझ्याकडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतो। जय हिंद जय महाराष्ट्र।